आपल्या स्वभोवतालच्या वाढत्या गुन्हेगारीला अनुसरून आपल्या प्रतिष्ठाने, घरे, घराचा परिसर आणि इतर सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आपली प्राथमिक सुरक्षितता आहे असे आवाहन करून धारणी शहरात आवश्यकतेनुसार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत विनंती धारणीचे पोलीस निरीक्षक तसेच पोलीस विभागाकडून करण्यात आली आहे। प्राप्त माहितीनुसार अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या निर्देशानुसार अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागातील पोलीस स्टेशन हद्दीत वाढत्या गुन्हेगारीला अनुसरून सर्व प्रतिष्ठाने समोर खासगी स्वरूपात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सुचविण्यात आले आहे। यालाच अनुसरून धारणीचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी धारणी पोलीस स्टेशन येथे शहरातील सर्व व्यापारी वर्ग, शांतता समितीचे सदस्य आणि पत्रकार यांची संयुक्त बैठक बोलाविण्यात आली होती। बैठकीमध्ये पोलीस निरीक्षक अशोक जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक सतीश झालटे यांनी धारणी पोलीस स्टेशन हद्दीत मुख्यत्वे करून धारणी शहरात व्यापाऱ्यांना आपापल्या प्रतिष्ठानासमोर खासगी स्वरूपात चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत विनंती करण्यात आली आहे, ज्यामध्ये मुख्यत्वे करून शहरातील सर्व बँक, सर्व हॉटेल्स, लॉज यांना सीसीटीव्ही अनिवार्य करण्यात आले आहे। यासोबतच शहरातील मुख्य चौकावर नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने किंवा सार्वजनिक नागरिकांच्या सहकार्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, जेणेकरून शहरात होणाऱ्या गुन्हेगारीला बऱ्याच प्रमाणात आळा बसणार असे मत यावेळी पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी व्यक्त केले। लवकरच धारणी शहरात अतिआवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची कार्यवाही तात्काळ स्वरूपात करण्यात यावी। पोलीस विभाग येत्या काही दिवसांमध्ये बँक, हॉटेल्स, रेस्टॉरंट या ठिकाणी अनिवार्य करण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले किंवा नाही, सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहे किंवा नाही याबाबत माहिती घेणार असल्याची माहिती सुद्धा या प्रसंगी पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी दिली। बैठकीला धारणी शहरातील सर्व व्यापारी वर्ग, शांतता समितीचे सदस्य आणि पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। शहरात जर सर्वांनी सहकार्य करून आवश्यकतेनुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले तर निश्चितच शहरातील गुन्हेगारीवर फार प्रमाणात आळा बसणार हे मात्र नक्की। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।